नमस्कार. मी मंगेश बालाजी माळी, एलोरा नॅचरल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहोत शेतकरी उमेश बादल, राहणार पळसप, तालुका जिल्हा धाराशिव यांच्या शेतामध्ये. यांनी आपल्या एलोरा कंपनीची सुकन्या ही भेंडी लागवड केली होती 1 एकर या क्षेत्रामध्ये. तुम्ही भेंडीची प्लॉट पाहू शकता. खूप सुंदर असा प्लॉट आलेला आहे. त्यांनी मेहनत देखील त्याच पद्धतीने घेतलेली आहे. तरी जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून की आपल्याला एलोरा भेंडी कशी वाटली व एलोरा भेंडीबद्दल थोडंसं मार्गदर्शन माहिती जाणून घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? उमेश रमेश बादल. तुम्ही कोणत्या एलोराची भेंडी कधी लागवड केली होती? 1 महिन्यापूर्वी लावून केली. कशी आहे भेंडी सध्या? चांगली आहे. माल चालू झालाय का? चालू झाला. किती तोडे झाले? 2 झाली. 2 तोडे झाले. मार्केटला मागणी वगैरे कशी आहे भेंडीसाठी? चांगली आहे. तोडायला वगैरे बरी आहे का सुकी भेंडी? आहे, होय. तोडायला पण चांगली आहे. रोगराईसाठी फवारण्या वगैरे जास्त घ्यावं लागतं? नाही, काय गरज नाही तेवढी. फवारणीची गरज नाही. तरी तुम्ही पाहू शकता भेंडी. व माझी इतर शेतकरी बांधवांना, जर कोणी नवीन लागवड करणार असेल तर इतर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे त्यांनी एलोरा या कंपनीची सुकन्या ही भेंडी लागवड करावी. धन्यवाद.